3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी चण्याचं पीठ, 2 चमचे तेल, ते तेल गरम करून पिठामध्ये मिक्स करावे. 2 चमचे बडीशेप बारीक केलेली, त्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा मीठ, हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यानंतर 2 वाट्या गूळ घेतला, त्या गुळामध्ये 1.5 वाटी पाणी मिक्स करून ते गरम करून गूळ वितळवून घेतला. तो वितळवलेला गुळाचं पाणी मी ते गाळून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये सर्व पीठ मिश्रण मिक्स करून त्याचे अशा पद्धतीनं घट्ट पीठ मळलेलं आहे. त्या पिठाचे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर ते लाटत लाटत त्याच्यावरती खसखस टाकावी. ती जास्त पातळसुद्धा नको आणि जास्त जाडसुद्धा नको, तर मध्यम अशी लाटून घेतली. त्यावर कापण्यांचा आकार देऊन मी त्या कापून घेतलेल्या आहेत. त्या कापण्या मध्यम असाव्यात. जर तुम्हाला मऊ कापण्या खायच्या असतील तर जाड लाटाव्यात आणि मध्यम आचेवरती त्या तळून घ्याव्यात. जास्त लाल होईपर्यंत ठेवू नये. जर कडक हव्या असतील तर त्या लाल होईपर्यंत तळाव्यात आणि पातळ लाटाव्यात. चला तर मग आम्हाला तर मऊ लागतात, त्यामुळे मी अशा पद्धतीनं तळलेली आहे आणि माझी ही बनवलेली कापणी एवढी मऊ झालेली आहे. तुम्हाला पण जर अशीच कापणी बनवायची असेल तर या रेसिपीला फॉलो करा आणि कापण्या बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.